शुभ सकाळ मित्रांनो, मी रणजित थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आज आपण कुठे चाललो। आज आपण चाललेलो आहे सिंहगड एक्सप्लोर करण्यासाठी। सिंहगडचा इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे, नरवीर तानाजी मालुसरे तेच आपण बघायला चाललो आहे। व्हिडिओमध्ये बनवून राहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। चला तर मग व्हिडिओमध्ये बनवून राहा। गड आला पण सिंह गेला या इतिहास प्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंढाणा म्हणजे सिंहगड किल्ला पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे। सिंहगड किल्ला हा समुद्री सपाटीपासून साधारणतः 4400 फूट उंचीवरती हा किल्ला आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या डोंगरामध्ये हा किल्ला आहे। कोंढाणा हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता। इसवी सन 1647 कोंढाण्याचा तत्कालीन किल्लेदार सिद्धी अंबर यांच्याकडून महाराजांनी हा किल्ला मिळवून स्वराज्यात आणला। याच गडावर महाराजांनी आपले लष्करी केंद्र उभारले, परंतु मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले होते। त्यापैकी एक म्हणजेच कोंढाणा हा होता। मोगलांतर्फे उदयवान राठोड हा कोंढाण्याचा किल्लेदार होता। तो मूळचा राजपूत पण बाटून मुसलमान झाला होता। मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी पार्किंगला। इथं आपली पाठीमाग गाडी पार्क केलेली आहे, तुम्हाला दिसणार नाही आता। इथे पाठीमाग आपण गाडी पार्क केलेली आहे। एवढं धुकं आहे ना की काहीच दिसत नाही। आपल्यासोबत आज आपला मित्र आहे रोहन। आम्ही फिरायला हा सगळा धुक्यामध्ये गुडूप झालेला सिंहगड आहे, काहीच दिसत नाही आहे। आपण वरती जाणार आहे पण काही दिसत नाही, याच्या कारणानं थोडा वेळ थांबलेलो आहे। थोडंसं दिसायला लागलं की आपण वरती जाऊन सर्व काही शूट करू, कारण आता कॅमेरामध्ये काय दिसू शकणार नाही। सो वाट बघतोय कधी धुकं कमी येते त्याचे। हे धुकं कमी आल्यानंतर आपण वरती जाऊन सिंहगड एक्सप्लोर करू। सिंहगड चढायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला पहिल्यांदा पुणे दरवाजा लागतो। असे एका पाठोपाठ आपल्याला 3 दरवाजे बघायला भेटतात। हे तिन्ही दरवाजे सुस्थितीत व भक्कम असे आपल्याला इथे बघायला भेटतात। मित्रांनो, कोंढाणा म्हणजेच सिंहगड प्रसिद्ध आहे तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यातून सुटून परत आले त्यावेळी त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली। स्वराज्याची राजधानी त्यावेळी राजगड होती आणि राजगडाच्या जवळच कोंढाणा किल्ला हा मोगलांच्या हाती होता। त्यावेळी जिजाऊंची कोंढाणा किल्ला मोगलांच्या ताब्यातून परत मिळावा अशी माँसाहेब जिजाऊंची इच्छा होती। याच सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी महाराजांच्याकडे आले होते आणि तिथे त्यांना आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करत तानाजी मालुसरे स्वतः कोंढाण्याची मोहीम स्वीकारली। अवघ्या 500 मावळ्यांना सोबत घेऊन मोगलांचा किल्लेदार उदयवान राठोडचा पराभव करत तानाजी, सूर्याजी, शेलार मामा आणि मावळ्यांनी कोंढाण्यावर भगवा फडकवला। कोंढाणा तर स्वराज्यात दाखल झाला होता, पण याच लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले। ही बातमी महाराजांना समजल्यावरती महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार छत्रपतींनी काढले। तेव्हापासून कोंढाणा हा किल्ला सिंहगड या नावाने ओळखला जाऊ लागला। आपण आता 3ऱ्या दरवाजाजवळ पोहोचलो आहोत। 3रा दरवाजा हा फारच महत्त्वाचा आहे। दोन्ही बाजूला असलेल्या खांबावरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कमळावरून गडाचा थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लागतो। देवगिरीच्या यादवांच्या काळात विस्तृत सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशांवर यादवांचे साम्राज्य होते आणि यादव मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवून होते। किल्ला जर यादवांनी बांधला नसला तरी दरवाजा मात्र यादवांच्या काळातच बांधला गेला असावा असे आपल्याला इथे दिसते।
तिसऱ्या दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला हा तोफखाना आपल्याला इथे बघायला भेटतो. याच तोफखान्याचा उपयोग पूर्वी दारुगोळा ठेवण्यासाठी केला जायचा. तिथून थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला डाव्या साईडला इथे घोड्याच्या पागा बघायला भेटतात. पूर्ण दगडामध्ये कोरलेलं काम आपल्याला इथे पुढे दिसून येते. मित्रांनो, ही जमिनीत कोरलेली जे आपल्याला समोर दिसतंय ही आहे घोड्याची पागा. पूर्वीच्या काळात इथेच सगळ्या मावळ्यांचे घोडे इथे बांधले जायचे. आत्ता या ठिकाणी पावसामुळे खूप सारं पाणी साठलेलं आहे, पण याच ठिकाणी सगळ्यांचे घोडे वगैरे इथेच आपली मोठ्या प्रमाणात बांधली जायची. तिथून पुढे थोडं आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला टिळक निवास बघायला भेटतो. रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर टिळक येत असत. 1915 साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. लोकमान्य टिळक इथेच विश्रामासाठी येत असत. टिळक निवास बघितल्यानंतर तिथूनच खाली आपल्याला राजाराम महाराजांच्या समाधीकडे जायला वाट दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेबांच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर जन्मलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी म्हणजे 3 मार्च 1700 साली न्वज्वरामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या महाराणी ताराबाई राणी सरकारांनी आपल्या पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ गडावर एक वृंदावन व त्यावर लहानसे छत्रध्वजा मंदिर बांधले. सिंहगडावरील शेष अवशेषामधील ही राजाराम महाराजांची समाधी एकमेव उत्तम अवशेष आहे. राजाराम महाराजांच्या समाधीच्या शेजाऱ्यात आपल्याला एक पाण्याचं टाकही सुद्धा बघायला भेटते. मित्रांनो, आता आपण चाललोय कलावंत सिंधुदुर्ग बघायला. मागची सिच्युएशन बघू शकताय, किती धुकं पडलंय. जेवढं दिसतंय तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. जेवढं होतं तेवढं सगळं पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चला आपण कलावंतीन बुरुज बघूया. आपल्याला जो समोर दिसतोय तो आहे कलावंतीन बुरुज.
ज्या कड्यावरून दोरखंडच्या सहाय्याने तानाजी मालुसरे गडावरती आले हाच तो द्रोणागिरीचा तानाजी कडा. इथे आता आपण तानाजी कडा बघितलेला आहे. धुक्यामुळे काय दाखवता येत नाही मित्रांनो, पण तिथून खाली तानाजी कडा आपण बोर्ड बघितला तिथून खाली. आणि आत्ता आपण चाललोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. हे बघू शकताय असं भिंत आहे इथे, इकडे असं पूर्ण दरीसारखं आहे. इथून आपण आत्ता चाललेलो आहे तानाजी मालुसरेंच्या समाधीकडे. बाकी सगळे पॉईंट आपण कव्हर केले आहेत, आता फक्त समाधी राहिली. समाधी कव्हर करून आपण परतीच्या दिशेने जाणार आहे. असं आहे बघा, अशा पायऱ्या वगैरे बघायला भेटतात आपल्याला इथे. हे बांधकाम जुन्यातलंच आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी बघण्या अगोदर आपल्याकडून कल्याण दरवाजा हा राहूनच गेला होता. तर आत्ता आपण चाललेलो आहे कल्याण दरवाजा हा बघायला. किल्ल्यावरील सर्वात बुलंद वास्तू सिंहगडच्या पश्चिमेला असणारा कल्याण दरवाजा. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण या गावावरून याच दरवाजातून सिंहगडावरती येता येते, म्हणूनच याला कल्याण दरवाजा असे म्हणतात. या ठिकाणी लागोपाठ 2 दरवाजे आहेत. मित्रांनो, हा आहे कल्याण दरवाजा. जेव्हा तानाजी मालुसरे कडा चढून वरती आलेले, तेव्हा तानाजी मालुसरे वरती आल्यानंतर पहिल्यांदा हाच दरवाजा उघडला होता. आणि हा दरवाजा उघडल्यानंतर खाली जे आपले मावळे उभे होते याच दरवाजाने वरती गेलेले. आणि नंतर मोठं असं युद्ध इथं झालेलं, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे किती मोठं युद्ध झालेलं. इथून अशी खालती वाट आहे. आता खाली जायला चान्स नाही आहे, पण इथून खालती वाट आहे अशी जायला. आणि हा वरती दिसतो हा कल्याण दरवाजा. आत्ता आपण चाललेलो आहे कडेलोटकडे. हे गाड्यावरचं कडेलोट तुम्हाला दाखवतो. इथे पाठीमागे दिसतोय, इथे आहे कडेलोट. तुझं आपण बघायला चाललोय. चला बघूयात कसा आहे कडेलोट तो. इथे आत्ता आलेलो आहे कडेलोट या ठिकाणी. हा पाठीमागे दिसतो आहे कडेलोट. ह्याच्यावरतून शिक्षा दिली जायची, इथून कडेलोट केला जायचा. हा दरी खूप खोल आहे, इथून पडल्यावर काय जगण्याची शक्यता दिसत नाही आपल्याला. हे असं बांधकाम केलेलं आहे बघा. हे जुन्यातलंच बांधकाम दिसतंय सगळं. आणि असं इथं केलेलं. खालचं तुम्हाला सगळी दरी दाखवली असती, पण आत्ताची कंडिशन अशी आहे पूर्ण खाली धुकं पडलेलं आहे. इथून खालचं काहीच दिसणार नाही आपल्याला. पण याची हाईट भरपूर जास्त आहे, खूप हाईट आहे याची. सिंहगडावरती पावसाने आगमन केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, त्यात धुकं पण आहे. आता समजत नाही कुठं जायचं ते. कुठं जायचं इथं? चला रिटर्न. वाट सापडत नाही मित्रांनो, एवढा मोठा पाऊस चालू झाला आहे.
आणि आमचं एक्सप्लोअर चालू आहे अजून. तुम्हाला अजून हे दाखवायचं आहे, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाज दाखवायचे. तिकडे चाललो आहे आम्ही, पण पावसाने जोरदार अशी सुरुवात केलेली आहे आत्ता. मस्त वाटतंय पावसात फिरायला, एकदम भारी वाटतं. आणि बघू शकताय पूर्ण सगळं खाली धुकं आहे. तिथेही तटबंदी आहे, तटबंदीच्या खाली पूर्ण सगळं धुकं आहे. आणि आम्ही आत्ता चाललो आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी बघायची. हा इथून तर अरे पण या हे मित्रांनो आहे हत्ती टाका. बघू शकताय पूर्ण असं प्रमाणात, पूर्ण असं भरलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे आहे हत्ती टाका. हत्तीटाकीपासून पुढं आल्यानंतर अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे निघालो. गड आला पण सिंह गेला, आणि तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670ची रात्र आणि 5 फेब्रुवारी 1670ची पहाट. शिवराय यांच्या मित्राच्या निधनाचे खूप दुःख झाले, म्हणून शिवरायांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले. त्यांनी रक्त सांडले, म्हणूनच आपण हा सुखाचा दिवस आज बघत आहोत. आपल्याला जी समोर दिसते ही आहे तानाजी मालुसरे यांची समाधी. याचं आपण दर्शन घेतलं. सेनापती पडला तर सैन्य रणभूमी सोडून पळून जातील. हा भारताचा इतिहास बदलणारा संग्राम म्हणजेच सिंहगड युद्ध. नरवीर तानाजी मालुसरे यांनी लढलेले. आशय माझा त्रिवार मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मंडळी, आजचा आपला व्हिडिओ आज आपण इथेच थांबवतोय. तुम्हाला नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास आणि सिंहगडचा इतिहास कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि हो, लाईकसुद्धा करायला विसरू नका. चला, नंतर असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.